खरं तर मी नेहमी सांगत असतो, या थोर पुरुषांनी अशी पेटता पेटे ती पोरं तयार केली, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण हल्ली काय, हल्ली आपली पोरं पेटता पेटत नाही, नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या, गेलं पडून. म्हणजे सातत्यानं नोकरी नाही, भाकरी नाही, याव नाही, ट्याव नाही, तिकडे रडण्यातच आयुष्य आमचं. म्हणजे सर्वात आधी महाराजांनी पोरं पाठवले, जाताना सांगितलं नीट दाढी तरी करून जा बाबा. एवढ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिलं आणि स्पष्ट सांगितलं त्यांनी, आयुष्यात कधीही कुठेही न मिळालेली गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर आयुष्यात कधीही कुठेही न केलेलं काम तुम्हाला करावंच लागेल. सहज आणि आयतं कुणाला काही मिळत नाही, जगळल्याशिवाय यश हाती येत नाही, हा सर्वात मोठा संदेश आहे त्यांचा, सर्वात मोठा. नाहीतर बघा ना, एवढा मोठा बलाढ्य अफजल खान आला, महाराज काय पडून गेले? त्याचा माझा काय खरा नाही, माझ्या थोरल्या पोराला सुद्धा कैद केलं, माझ्या वडिलांना सुद्धा मारलंय, मी पण आत्महत्या करतो. अरे काय केलं महाराजांनी? झुंज घेतली मृत्यूशी. आला मला तर कौतुक वाटते महासाहेब जिजाऊंची, या विदर्भाची